ठाणे भिवंडी मार्गावर खड्ड्यामुळे अपघात. खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं सुनीता पाल रस्त्यावर पडल्या. मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्यानं सुनीता पाल यांचा जागीच मृत्यू. जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा. हजारो हेक्टरवरील पीक वाहून गेलं. घरांचीही पडझड. 2 दिवसात पंचनामे पूर्ण करू, मंत्री गिरीश महाजनांचे आदेश. उजनी आणि वीर धरणातून विसर्ग. चंद्रभागेला पूर. पंढरपुरात पूरस्थिती. नागरिकांचं स्थलांतर. कोयना, कृष्णा, वेण्णा नद्यांच्या पातळीत वाढ. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा. साताऱ्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट. विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यातून आज निघणार मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. विजय वडेट्टीवार सहभागी होणार. माझा पुतण्या एक दिवस पंतप्रधान बनेल. देवेंद्र फडणवीसांचे काका. बाळासाहेब फडणवीस यांना विश्वास. देवेंद्र एवढं कुणीच साध्य केलं नाही असं कौतुक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही खडाजंगीची शक्यता. अयोध्येतील दानचोरीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. तर शुक्रवारी साधूच्या वेशात खासदार पप्पू यादव यांचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालयात आज पहिली सुनावणी. पंतप्रधान मोदींनी दिले होते आदेश. पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून 14 आरोपींना अटक. आता खासगी वाहनांवर पोलीस लिहिल्यास कारवाई होणार. खासगी बाईक आणि कारवर पोलीस शब्द लिहिण्यास मनाई. वाहतूक विभागाचं पोलीस प्रशासनाला पत्र. 3 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांची आज मतमोजणी. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया, गुजरातमधील मांजलपूर जागेवर काटेकी टक्कर. 2030ला अहमदाबादमध्ये होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषांनी घेतला हाती ध्वज. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, नीरज चोप्राही होते उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.